Welcome to session 5. Some more problems on expected value, variance आणि नवीन कन्सेप्ट आपण घेणार आहोत स्टँडर्ड डेविएशन. फर्स्ट प्रॉब्लेम. Two dice are thrown simultaneously. X denotes number of sixes. Find the expectation of X. Two dice rolled. मग टू डाईस रोल्ड म्हटल्यावर असे किती एलिमेंट येतील? पॉसिबिलिटी किती आहेत? 1 6 2 1 2 2 2 6 3 1 3 2 3 6 4 1 4 2 4 6. Similarly 5 1 2 5 6 आणि 6 1 6 2 2 6 6 असे एन एस मध्ये किती एलिमेंट येतील? कधी दोन डाईस रोल केल्यानंतर. ओके, 36 एलिमेंट येतील. एक्स काय आहे? एक्स काय आहे? नंबर ऑफ सिक्सेस. नंबर ऑफ सिक्स. मग सिक्सेस एकही 6 येणार नाही, किंवा 1 6 येईल किंवा 2 6 येतील. अशा या केसेस आहेत. मग आता 1 6 अँड therefore probability mass function is x and its corresponding probabilities. Okay, 0 1 2 0 1 2. ओके, दोन्ही सिक्सेसची एकच केस आहे. ही सगळ्यात सोपी. कितीपैकी? 36 पैकी. 1 6 असणाऱ्या बघा 1 2 3 4 5 आणि ह्या 6 7 3 6 8 4 6 5 6 किती आहेत? या 10 केसेस आहेत. एम आय करेक्ट? बरोबर आहे. या 10 केसेस आहे. आणि मग उरलेल्या 6 नसलेल्या हे इथपासून हे 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 5 25 एलिमेंट असे आहे की ज्यामध्ये एकही 6 नाही. हे झालं प्रॉपर्टी मास फंक्शन. आपल्याला फक्त काय विचारलं आहे? एक्सपेक्टेशन. अँड देअरफॉर एक्सपेक्टेशन म्हणजेच काय? एक्सपेक्टेड व्हॅल्यू. ती कशाने दाखवतो आपण? ई ऑफ एक्स ने. आणि काय डेफिनेशन आहे? समेशन ऑफ एक्स आय पी आय. करा बेरीज. बघा काय येतं? 0 इंटू 0 इंटू 25/36 प्लस 1 इंटू 10/36 प्लस 2 इंटू 1/36 इक्वल टू 36/0 प्लस 10 प्लस 2 12 and which is equal to 12×3 1/3 and which is our answer. किती सोपा प्रॉब्लेम आहे बघा. संपला प्रॉब्लेम. बघा पुढचा प्रॉब्लेम. 2 numbers are selected at random from 6 positive integers. 6 पॉझिटिव्ह इंटिजर म्हणजे 1 ते 6 विदाउट रिप्लेसमेंट. एक काढल्यावर पुन्हा ठेवायचा नाही. लेट एक्स डिनोट्स द लार्जर नंबर ऑफ 2 numbers ऑब्टेन्ड. फाइंड ई ऑफ एक्स. ओके, विदाउट रिप्लेसमेंट म्हणजे नंबर 1 ने कमी होणार. ओके, मग आता एक्सच्या एक्स काय आहे? एक्स काय आहे? लार्जर नंबर ऑफ गिवन 2 numbers. larger number of given 2 selected integers किंवा numbers. ओके, हा दिलेला कितीपैकी? 6 पैकी एक लार्जर नंबर आहे. मग एक्सच्या पॉसिबिलिटीज काय काय येतील? समजा 1 2 सिलेक्ट केला तर 2 इज द लार्जेस्ट नंबर. 1 3 2 3 केला तर 3 इज द लार्जेस्ट नंबर.
4 is the largest number, 5 is the largest number, 6 is the largest number. Okay, am I correct? 1 is the एक दोन पेअर दोघांपैकी एक नंबर लार्जेस्ट आहे. मग पहिली कंडिशन आपण घेऊ 2, 1 आणि 2, 2, 1 अशा किती पेअर आहेत. मग पहिला नंबर लार्जेस्ट असेल, एकच नंबर लार्जेस्ट असेल. फर्स्ट नंबर दोन नंबर सिलेक्ट करायचे, एक तर पहिला लार्ज येईल म्हणजे 2 हा असेल. कोणत्या पेअर जर घेतल्या तर बघा 1 2, 1 3, 1 4, 1 5, 2 1 5, 1 6 या पॉसिबिलिटीज आहेत. अशाच 2 1, 2 2 ह्या पहिला नंबर, दुसरा नंबर 2 3, 2 4, 2 5, 2 6. ओके, अशा येतील. 3 1, 3 2, 3 3, 3 4, 3 5 अशा या दीज आर द पॉसिबिलिटीज. असे नंबर किती येतील, असे नंबर किती येतील. अँड n ऑफ x विदाउट रिप्लेसमेंट आहे, तोच नंबर डबल येईल का, नाही. मग कोणकोणत्या पॉसिबिलिटीज कमी होतील, ही 2 2 येणार नाही. काय काय होईल, यस मध्ये कोणते एलिमेंट येतील, फक्त कोणते एलिमेंट येतील यस मध्ये बघा. यस मध्ये कोणते एलिमेंट येतील, 1 2, कारण एक घेतला पुन्हा तो रिपीट होणार नाही, त्याच्यामधला दुसरा नंबर सिलेक्ट करायचा. 1 घेतला, दुसरा 3 येऊ शकतो, 4 येऊ शकतो, 5 येऊ शकतो, 6 येऊ शकतो. देन 2 1, 2 3, 2 4. पहिला नंबर जर 2 आला तर दुसरा 1 2 3, 2 4, नंतर 2 5, 2 6. ओके, देन 3 1, 3 2, 3 4. कारण विदाउट रिप्लेसमेंट आहे, तोच नंबर रिपीट होणार नाही. देन 4 1, 4 2, 4 3, 4 5, 4 6. देन 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 6. Then 6 1, 6 2, 6 3, 6 4 आणि 6 5. किती एलिमेंट आले हो बघा. NS मध्ये किती एलिमेंट आले तुमचे, 30 एलिमेंट आले. ओके, लार्जर नंबर. मग आता एक्स काय आहे, मग आता प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन इज काही इकडे येतील एक्स आणि इकडे येतील त्यांच्या करस्पॉन्डिंग प्रॉबॅबिलिटीज. 2 पैकी 2 हा नंबर लार्जर आहे, 2 पैकी 2 हा नंबर लार्जर आहे. सेकंड नंबर इज लार्जर नंबर. अशा किती नंबर्स आहेत आपल्याकडे, 2. किती पैकी, 30 पैकी. आता असे 2 नंबर निवडा की ज्यांच्यामध्ये 3 हा मोठा नंबर आहे, 3 हा लार्जर नंबर. बघा 3 हा लार्जर नंबर, इथं 3 मोठा आहे, 3 मोठा आहे, 3 मोठा आहे, 3 मोठा आहे. 1 2 3 4 असे नंबर किती मिळाले आपल्याला, 3 मोठा असणारे 4 नंबर मिळाले. ओके, 4/30. नंतर 4 हा मोठा नंबर असलेला 2 पैकी 4 मोठा, 4च्या फक्त केसेस. बघा हा 4 मोठा आहे, इथं मोठा आहे, 1 2 3 4 5 6. किती केसेस आले, 6 केसेस आल्या. 6/30. ओके, 5 इज द लार्जर नंबर. 5 मोठा आहे. मग 5 2 नंबर पैकी जे 2 नंबर सिलेक्ट केले त्याच्यामध्ये एक लार्जर नंबर 5 आहे. मग हा 1 2 3 4 5 6 7 8. एम आय करेक्ट. किती नंबर आहेत ते, 8 नंबर आहेत. 8/30. आणि जे 2 नंबर निवडले त्या पेअरमध्ये 6 हा मोठा नंबर आहे,
मग 6 मोठा असलेल्या केसेस 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 6 इज द लार्जर नंबर. अशा किती केसेस आहेत? 10/30. सगळ्यांची बेरीज करून बघूया. 10 आणि 8 18, 18 आणि 2 20, 20 आणि 10 30 अपॉन 30 1 येते. आपला ॲन्सर बरोबर आहे. आता काय विचारलं? एक्सपेक्टेड व्हॅल्यू. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय आहे माहिती आहे ना? समेशन ऑफ एक्स आय पी आय. ओके, समेशन ऑफ एक्स आय पी आय. आणि या बेरीज 2 × 2 अपॉन 30, 4 अपॉन 30, 3 × 4 अपॉन 30, 12 अपॉन 30, 4 × 6 अपॉन 30, 24 अपॉन 30, 5 × 8 अपॉन 40, 40 अपॉन 30, 6 × 10 अपॉन 30, and which is equal to 60 आणि 40 100. ओके, हे झाले 100. 24 आणि 12, 12 4 16, 16 आणि 24, 16 आणि 24, 6 4 10, कॅरी 1. बरोबर आहे. 2 आणि 1 3 आणि 1 40, 140 अपॉन 30 म्हणजेच किती? एक्सपेक्टेड व्हॅल्यू. एक्सपेक्टेड व्हॅल्यू किती आली? मग 3 चौक 12, कॅरी आले 2, 3 सक 18. ओके, पुन्हा 2, 3 सक 18 रिकरिंग येईल म्हणजेच 4.67. डिजिट लास्ट 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? अगोदरच्या डिजिटमध्ये 1 मिळवावं लागेल म्हणजेच तुमचं ॲन्सर आलं एक्सपेक्टेड व्हॅल्यूचं 4.67. आणि असा हा प्रॉब्लेम. ओके, स्टँडर्ड डेविएशन डिनोटेड बाय, याचं नोटेशन फिक्स आहे, सिग्मा, अँड विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ अ व्हॅरियन्स. स्क्वेअर रूट ऑफ अ व्हॅरियन्स ऑफ एक्स म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ अ समेशन एक्स आय स्क्वेअर पी आय मायनस म्यू स्क्वेअर आय व्हेरीज फ्रॉम 1 to n. याला म्हणतो आपण स्टँडर्ड डेविएशन. बाकी काहीच नाही, एवढीच एकमेव डेफिनेशन आहे. ओके, म्हणजेच पहिल्यांदा तुम्हाला स्टँडर्ड डेविएशनसाठी व्हॅरिएशन काढावंच लागतं आणि व्हॅरिएशनसाठी एक्सपेक्टेड व्हॅल्यू लागतेच. म्हणजे हे तिन्ही नुसतं स्टँडर्ड डेविएशन जरी विचारला तरी मीन पण काढावं लागतं, म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू पण काढावं लागतं, व्हॅरियन्स पण काढावं लागतो आणि त्याचा रूट. एक स्टेप एक्स्ट्रा आहे फक्त, बाकी काहीच नाही. बघूया याच्यावरचा प्रॉब्लेम. ओके, लेट एक्स डिनोट्स सम ऑफ नंबर्स ऑब्टेन्ड व्हेन 2 पेअर डाईस आर रोल्ड. फाइंड द स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स. काहीच नाही विचारलं, फक्त स्टँडर्ड डेविएशन. ओके, मग आता व्हेन 2 डाईस आर रोल्ड, व्हेन 2 डाईस आर रोल्ड, त्यावेळेला यसमध्ये कोणकोणते एलिमेंट माहिती आहे तुम्हाला? 1 1 2 6 6 असे किती एलिमेंट येतील माहिती आहे ना? 36 येतील. आणि एक्स काय आहे? सम ऑफ नंबर्स. मग सम ऑफ नंबर्स कमीत कमी सम किती येणार? 1 + 1 2 3 4 अप टू जास्तीत जास्त सम किती येणार? 12 येणार. ओके, आणि मग याची प्रत्येकाची प्रॉबॅबिलिटी आपण ड्रॉ करू. अँड देन फॉर प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन इज, इकडे एक्स, इकडे त्याची करस्पॉन्डिंग प्रॉबॅबिलिटीज. बघा, 2 बेरीज येणारा एकच एलिमेंट आहे. कितीपैकी? 36 पैकी. 3 बेरीज येणारे एलिमेंट 1 2 2 1. किती एलिमेंट आहेत? 2 आहेत. 4 बेरीज येणारे, 4 बेरीज येणारे कोण कोण आहे?
1 3 3 1 आणि 2 2 या तिघांचीच बेरीज 3 एलिमेंट आहेत. कितीपैकी? 36 पैकी. 5 बेरीज येणारे 1 4 2 3 3 2 4 1 किती आहेत? 4 एलिमेंट्स आहेत आउट ऑफ 36. 6 बेरीज येणारे 6 बेरीज येणारे किती एलिमेंट आहेत? 6 बेरीज येणारा 1 5 2 4 3 3 4 2 5 1 किती एलिमेंट आहेत? 5 एलिमेंट आहे. कितीपैकी? 36 पैकी. 7 बेरीज येणारे किती एलिमेंट आहेत? 1 6 पहिल्या रो मधला, दुसऱ्या मधला 2 5, तिसऱ्या रो मधला 3 4, देन 4 3, देन 7 7, 4 आणि 3 7, देन 5 2 आणि 6 1 1 2 3 4 5 6 6 एलिमेंट आहेत. 36. 8 बेरीज येणारे ज्यांची बेरीज 8 येते असे 8 बेरीज येणारे याची 7च येते. दुसऱ्या कॉलममध्ये ही 8 आली, तिसऱ्या कॉलममध्ये हा 8 आला, पहिल्या कॉलममध्ये येतच नाही हा 4 4, देन 5 3 आणि 6 2 1 2 3 4 5 पुन्हा कमी व्हायला लागले. 5/36 असंच बघा. 9 बेरीज येणारे 4 एलिमेंट येतील. 10 बेरीज येणारे 3 येतील. 5 5 6 4 4 6 36. 11 बेरीज येणारे 2च एलिमेंट येतील, तर 12 बेरीज येणारा एकच एलिमेंट आहे आणि हे आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन किंवा प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. ओके, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. मग याच्यावरनं तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल? अँड देअरफॉर एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू काढायला लागेल. समेशन ऑफ xi pi I व्हेरीज फ्रॉम 2 to 12. ओके, आणि मग घ्या त्यांची बेरीज 2 × 1/6 म्हणजेच 2/36 प्लस 3 × 2/6 3 × 2 6/36 4 × 3/6 12/36 5 × 4/6 20/36 6 × 5 30/36 7 × 6 42/36 8 × 5 40/36 9 × 4 36/36 10 × 3 30/36 11 × 2 22/36 प्लस 12/36. सगळ्यांचा 36 कॉमन आहे. न्यूमरेटरची सम करा, बघा किती येते ती. न्यूमरेटरची जर सम तुम्ही केली तर किती येते? 2 + 6 8 8 + 12 20 20 20 40 40 30 70 70 प्लस 42 अशी सगळ्यांची जर बेरीज केली आपण ह्या न्यूमरेटरची, बघा 6 आणि 2 8 आणि 12 20 आणि 20 40 आणि 30 70 70 आणि 30 100 102 102 आणि 40 142 142 आणि असे सगळ्यांची बेरीज केली तर ती किती येईल? यस, करून बघा. 252 ह्या न्यूमरेटरची बेरीज येते 252. याला जर 6ने भाग दिला तर 6 चौक 24 6 दून 12 6 6 36 6 7 42 आणि ही झाली तुमची मीन व्हॅल्यू.
ही काय झाली तुमची मीन व्हॅल्यू झाली बघा. एम आय करेक्ट? ही तुमची मीन व्हॅल्यू झाली. इथपर्यंत काही शंका? एक्स आय पी आय करस्पॉन्डिंग प्रॉबॅबिलिटी म्हणजे यांचा आणि यांचा गुणाकार. 2 × 1 2/36, 6/36, 12/36, 20/36, 30/36, 42/36, 40/36, 36/36, 30/36, 22/36, 12/36 सगळं केलं. सगळ्यांची डिनॉमिनेटर सेम आहे लिहून घेतला आणि सगळ्या अंशांची बेरीज 252 येते. त्याला मी भाग दिला 6ने आणि मग त्याच्यावरनं मला 7 ॲन्सर आलं. ओके, हा झाला तुमचा कोणता? हा. आता याच्यावरनं तुम्हाला काय काढावं लागेल माहिती आहे ना? याच्यावरनं पहिल्यांदा व्हॅरियन्स काढावं लागेल. अँड देअरफॉर व्हॅरियन्स ऑफ एक्स इक्वल टू समेशन ऑफ xi² pi मायनस मीन व्हॅल्यू स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर करायचा 4, 2चा स्क्वेअर 4 अपॉन 36, 3चा स्क्वेअर 9 × 2 18 अपॉन 36, 4चा स्क्वेअर 16 त्रिक 48 अपॉन 36 प्लस 5चा स्क्वेअर 25 25 चौक 100 अपॉन 36 प्लस 6चा स्क्वेअर 36 गुणिले 5 6 पंचे 30 5 त्रिक 15 आणि 3 180 अपॉन 36 प्लस 7चा स्क्वेअर 49 × 6 49 × 6 294 upon 36. Okay, I finish this part. Plus 8चा स्क्वेअर 64 × 5 4 पंचे 20 6 पंचे 30 आणि 2 32 अपॉन 36 9चा स्क्वेअर 81 अपॉन × 4 324 अपॉन 36 प्लस 10चा स्क्वेअर 100 × 3 300 अपॉन 36 प्लस 11चा स्क्वेअर 121 गुणिले 2 242 अपॉन 36 प्लस 12चा स्क्वेअर 144 अपॉन 36 मायनस मीन 7 आहे त्याचा स्क्वेअर आणि असा हा प्रॉब्लेम येईल. बघा, हे नीट करून बघा, माझ्याकडनं चुकू शकतं. ओके, आणि मग या सगळ्यांची बेरीज किती येते? पुन्हा याचा एलसीएम किती आहे? यांचा एलसीएम किती आहे? 36 आहे. सगळ्या न्यूमरेटरची सम करून बघा. आय थिंक इट इज इक्वल टू 1974 मायनस 49 1974 मायनस 49 म्हणजेच याचं ॲप्रॉक्सिमेटली ॲन्सर जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला विच इज इक्वल टू 1974 मायनस 36ने जर 49ला मल्टिपल केला तर 1764 यांचा गुणाकार करून बघा अपॉन कॉमन डिनॉमिनेटर 36 अँड विच इज इक्वल टू किती आला? 0 7तनं 6 गेला 1 9तनं 210 अपॉन 36. ओके, दॅट इज इक्वल टू 70 अपॉन 12. ओके, 3ने भाग दिला 3 7 21 आणि 12 त्रिक 36. हा झाला काय तुमचा व्हॅरियन्स. आपल्याला काय विचारलेलं आहे? स्टँडर्ड डेव्हिएशन. अँड देअरफॉर स्टँडर्ड डेव्हिएशन बरोबर सिग्मा एक्स इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स ऑफ एक्स इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 70 अपॉन 12 70 अपॉन 12 विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ लॉग टेबलने बघा किंवा 12ने भाग द्या. 12 पंचे 60 कॅरी राहिला 10 100 झाले. ओके,
बारी आठी 96. ओके, 4 राहिले, 12 त्रिक 36 रिकरिंग येतील पुढे. ओके, आणि याचं स्क्वेअर रूट बघा कसं बघायचं. अँटी लॉग ऑफ 5.83, मग अँटी लॉग ऑफ 0.58चा 3 मध्ये लॉग बघा, मग त्याचा अँटी लॉग घ्या. तुम्हाला याचं ॲप्रॉक्सिमेट ॲन्सर येईल 2.41. याचं ॲप्रॉक्सिमेट ॲन्सर येईल 2.41. ओके, जमेल लॉग आणि अँटीलॉग घ्यायला. ओके, ट्राय युअर सेल्फ. नाही जमलं तर आय टेल नेक्स्ट टाईम. ओके, वी स्टॉप हिअर.